कोकणातील एका सुप्रसिद्ध अशा नारळी बागेत आलोय, नारळ पोफळीच्या बागेत आलोय। कोकणातल्या या नारळ पोफळीच्या बागा म्हणजे खऱ्या अर्थात कोकणाचं खरं सौंदर्य। आपण इथला गच्चपणा बघतायत, कडक ऊन आहे बाहेर आहे, पण इथे खूप सारा थंडावा आहे। साधारणपणे मगाशी मी टेम्परेचरवर चेक केलं तर मी जेव्हा या बागेच्या बाहेर पडतो तेव्हा साधारणपणे 37च्या आसपास टेम्परेचर आहे, पण इथे मी आता जिथे उभा आहे तिथे मात्र फक्त 29 टेम्परेचर आहे। खरं कोकणाचं सौंदर्य म्हणजे ह्या नारळी पोफळीच्या बागा। साधारणपणे या नारळी पोफळीच्या बागा या समुद्रकिनारी समुद्र हवेत खूप चांगलं किंवा तेच वातावरण यांना सूट होतं। या व्यतिरिक्त नारळी पोफळीच्या बागा तुम्हाला कुठे पाहायला मिळत नाहीतच। माणसांनी बनवलेल्या बागा या मात्र नारळ पोपळ म्हणजे सुपारी या दोनच वृक्षांच्या असायच्या, पण आता मात्र मॉडर्न लोक त्याच्यात वेगवेगळी झाडं लावून त्याचं सौंदर्य आणि आपलं उत्पन्न वाढवण्याचा नक्की प्रयत्न करतात आणि या बागा खूप त्यामुळे सुंदरही दिसतात। दोन सुपारी आणि नारळाच्या झाडामागे एक सुंदरशी पाऊलवाट ठेवली जाते। त्या पाऊलवाटीवरनं चालताना अक्षरशः खूप मजा येते। तसंच पाणी वाहून जाण्यासाठी अशा प्रकारचे पाट केले जातात, त्यामुळे संपूर्ण बागेला पाणी देणं सोपं जातं। हे या नारळी सुपारीच्या बागेत लावलं जाणारं कोकणातलं सुप्रसिद्ध फळ जामफळ। याचे 3 प्रकार येतात, एक सफेद जाम, एक हिरवा जाम आणि एक गुलाबी जाम। त्यातला हा हिरवा जाम, पण सध्या या फळांवर खूप वाईट कंडिशन्स आलेली आहे, परिस्थिती आलेली आहे। का माहीत नाही, वाघळं किंवा इतर पक्षी इतका त्रास देतात की ही फळं पिकण्या अगोदरच खाली पडतात। कोकणातील या नारळी सुपारीच्या बागा एवढ्या वरती गच्च असतात ना आकाशात, की भर उन्हात आणि उन्हाळ्यात गच्च आणि थंड सावली राहतेच। आता इथला नारळी सुपारीच्या बागेचा मालकही हळूहळू कमर्शियलाइज होऊ लागला। अशा छोट्या छोट्या हॉटेलच्या रूपाने तो आर्थिक आणि आपली उन्नती कोकणातील अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा स्वाद ही पर्यटकांना देण्याचा प्रयत्न करतोय। तेव्हा नक्कीच एखाद्या कोकणात आलात की या नारळी पोफळीच्या बागांना नक्कीच भेट द्या। अप्रतिम सौंदर्य आहे इथलं।